शेगाव येथील गजानन महाराजाचे मंदिर हे विदर्भातील पंढरी म्हणून ओळखले जाते। याच विदर्भाच्या पंढरीतून दरवर्षी शेगाव ते पंढरपूर अशी पालखी निघते आणि या पालखीमध्ये हजारो जे आहेत भाविक भक्त सहभागी होतात। टाळ मृदंगाच्या गजरात आणि पांडुरंगाचा गजर करत ही पालखी शेगाव पासून अकोला, त्यानंतर हिंगोली, परभणी अशीच करत पंढरपूरला जाते। रविवारी या पालखीचे गजानन महाराजच्या पालखीचे परभणीमध्ये आगमन झाले। परभणी जिल्ह्यामध्ये आज ही पालखी परभणी शहरामध्ये आलेली आहे। आज दिवसभर या पालखीचा शहरात मुक्काम राहणार आहे। आत्ताच ही पालखी कडूबाईच्या मळ्यातून विसावून आता पुढे गेलेली आहे। पुढे ती शहरातील मोंढा परिसरामध्ये संध्याकाळी मुक्कामी राहते आणि उद्या पुन्हा ही पालखी दैठणा गंगाखेड मार्गे पुढे पंढरपूरकडे रवाना होते। एकंदरीतच या पालखीच्या आगमनाने परभणी जिल्हाभरामध्ये भक्तिमय वातावरण निर्माण होते। त्याचबरोबर यावेळी मान्सूनचा पाऊस योग्य वेळी पडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील नवचैतन्य आहे आणि त्यातच ही पालखी परभणी जिल्ह्यात आल्यामुळे एक भक्तिमय वातावरण निर्माण झालेले आहे। नवराष्ट्रसाठी डॉक्टर धनाजी चव्हाण, परभणी।